आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत। आता केंद्र सरकारने विमानाप्रमाणेच ट्रॅक्टर ट्रॉलीला ब्लॅक बॉक्स बंधनकारक केल्याची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचलीच असेल। नसेल पोहोचली तर सांगतो। केंद्र सरकारच्या एका नवीन निर्णयामुळे ट्रॅक्टर आणि ट्रॉली असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। किमान 50,000 रुपयांपर्यंतचा भुर्दंड ट्रॅक्टर आणि ट्रॉली धारकांना बसणार असल्याचा आरोप केला जातोय। केंद्रीय रस्ते आणि वाहतूक महामार्ग मंत्रालयाने 18 जुलै रोजी GSR 485E या मसुद्याची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे। या मसुद्यानुसार विमानाप्रमाणेच ट्रॅक्टर आणि ट्रॉलीला ब्लॅक बॉक्स बंधनकारक करण्यात येणार आहे। आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल, ब्लॅक बॉक्स म्हणजे नेमकी काय भानगड आहे बुवा? त्याच्यामुळे खर्च कसा वाढणार आहे? त्याचा फायदा नेमका काय असतो? विमानाप्रमाणे ट्रॅक्टरलाही हा ब्लॅक बॉक्स का लावण्यात येणार आहे? या सगळ्या प्रश्नांची उकल करणार आहोत आजच्या द ॲग्रो वन शो मधून। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर ब्लॅक बॉक्स हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे जे वाहनातील, उदाहरणार्थ विमान असेल, ट्रक असेल, कार असेल, ट्रॅक्टर असेल, अशी विविध माहिती या वाहनातली गोळा करून साठवून ठेवतं। त्याला इव्हेंट डेटा रेकॉर्डर म्हणजेच EDR असं सुद्धा म्हणतात। या उपकरणाला ब्लॅक बॉक्स असं म्हणत असले तरी त्याचा रंग हा काळा नसतो। त्याचा बहुतांश वेळा केसरी किंवा पिवळ्या रंगाचा त्याचा रंग असतो, जेणेकरून तो अपघातानंतर सहज ओळखता येईल। याचा आकार असतो 6 ते 12 इंच लांब आणि 4 ते 6 इंच रुंद इतका। तापमानाचा धक्का असेल, अपघात असेल, हे सहन करण्यासाठी मजबूत धातूपासून त्याला बनवलेलं असतं। त्याच्या आत मायक्रोचिप्स, सेन्सर, डेटा स्टोरेज युनिट, तर काही मॉडेल्समध्ये GPS आणि GSM ही प्रणाली सुद्धा असते। तर आता तुम्ही त्याची कल्पना केलीच असेल। तर हे दिसायला छोटं उपकरण वाहनाच्या हालचाली, स्पीड, ब्रेकिंग, इंजिनची माहिती, अपघाताच्या वेळीची माहिती इत्यादी गोष्टींची नोंद करून ठेवतात। विमानाला ब्लॅक बॉक्स असतो, त्यामध्ये अपघात झाल्यावर जशी वेग, दिशेतील बदल, इंजिनची स्थिती यासारखा डेटा मिळतो, तसाच आता हे उपकरण बसवल्यानंतर ट्रॅक्टरचाही मिळणार आहे। उदाहरणार्थ एखादं मालवाहतूक ट्रॅक्टर असेल आणि त्याचा मालवाहतूक करताना अपघात झाला तर तो अपघात होताना ट्रॅक्टरचा वेग किती होता, ब्रेक किती वेळ दाबला गेला आणि केव्हा दाबला गेला, स्टीअरिंग कसं फिरलं, त्यासोबतच ट्रॅक्टरनं दिशा अचानक का बदलली, अशा प्रकारची माहिती, ती प्रश्न आणि त्याची उत्तरं ही पोलीस आणि विमा कंपनी त्यासोबतच तज्ञांना मिळू शकणार आहेत। आणि त्यामुळे अपघाताचं खरं कारण समोर येईल असा केंद्र सरकारचा या निर्णयामागे उद्देश असल्याचा दावा केला जातोय। पण आता हे उपकरण बसवायचं म्हणजे खर्च तर येणार हे उघड आहे। आता या उपकरणासाठी खर्चाचा अंदाज काढला तर साधारण 50,000 रुपयांपर्यंत खर्च येतो। कसा तर तेही सांगतो। ASI 140 प्रमाणित GPS ट्रॅकिंग डिव्हाइस घ्यायचं झालं तर बाजारात त्याची किंमत 8 ते 15,000 रुपयांच्या रेंजमध्ये असते। त्याला बसवायला 1,000 ते 2,000 रुपये खर्च येतो। त्यात सिम कार्ड असेल किंवा सबस्क्रिप्शन असेल तर वार्षिक 1,200 ते 2,500 रुपये वार्षिक रिचार्ज करावा लागतो। त्यामुळे त्याचा एकूण खर्च जातो 15,000 रुपयांपर्यंत। खर्च एवढ्यावर थांबत नाही, तर इव्हेंट डेटा रेकॉर्डर म्हणजेच ज्याला आपण ब्लॅक बॉक्स म्हणतो तो बसवायचा तर 15 ते 25,000 रुपयांपर्यंत किंमत असते। त्याला इन्स्टॉल करायचं तर 1,500 ते 3,000 रुपयांच्या दरम्यान खर्च येतो, म्हणजे तोही 22,000 रुपयांचा खर्च जातो। आणि ट्रॉलीसाठी कपलिंग आणि कनेक्टर सिस्टम लावायचं तर त्याची किंमत 5 ते 10,000 रुपये असते। त्याच्या जोडणीचा खर्चही 500 ते 1,000 रुपयांच्या मध्ये येतो, तोही 11,000 रुपयांपर्यंत जातो। असा एकूण खर्च जर बघितला तर कमीत कमी 31,000 आणि जास्तीत जास्त 56,000 रुपयांच्या घरात या ब्लॅक बॉक्ससाठी खर्च जातो। अर्थात यामध्ये उपकरणाच्या कंपनीनुसार आणि स्टँडर्डनुसार दर सुद्धा बदलत जातात, पण हे निर्णय लगेच लागू होणार नाहीत, तर टप्प्याटप्प्याने लागू केले जातील। जसं की GPSचा निर्णय 1 ऑक्टोबर 2026 पासून तर ADRचा निर्णय 1 एप्रिल 2027 पासून अंमलात येईल अशी माहिती समोर आलेली आहे। सध्या फक्त या निर्णयाचा मसुदा प्रसिद्ध करून त्यावर केंद्र सरकारने 18 ऑगस्ट 2025 पर्यंत हरकती मागवलेल्या आहेत। त्यासाठी शेतकरी COMMENTS-MORTH@gov.in
या वेबसाईटवरती जाऊन हरकती नोंदवू शकतात। समजा निर्णय प्रत्यक्षात अंमलात आला तर सरकार काही अनुदान देईलच, पण तरीही ट्रॅक्टर आणि ट्रॉली असणाऱ्या शेतकऱ्यांवरचा आर्थिक भुर्दंड हा चुकणार नाहीये। शेती कामासाठी 10 ते 15 किमी वेगानं चालणाऱ्या ट्रॅक्टरला ब्लॅक बॉक्सची गरज नसल्याचा आक्षेप सुद्धा घेतला जातोय। त्यामुळे या निर्णयाला शेतकऱ्यांचाही विरोध आहे। राज्यात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी 10 ऑगस्ट रोजी म्हणजेच रविवारी पत्रकार परिषद घेत या निर्णयाविरोधात गरज पडली तर ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय। तसंच ट्रॅक्टरला ब्लॅक बॉक्स बसवण्याची कल्पना कोणाच्या डोक्यातून आली आहे हे कळायला मार्ग नाही असं म्हणत त्यांनी टोलाही लगावलाय। खरं तर शेतकऱ्यांचा या तंत्रज्ञानाला विरोध असण्याचं कारण नाहीये, तसा तो विरोधही नाहीये, पण सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतमालाला हमीभावापेक्षाही कमी दर मिळतोय। दुसरीकडे उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढू लागलाय। बियाणं असेल, खत असेल, औषध असतील याचे दर गगनाला भिडलेले आहेत। इंधनाचे दर वाढले आहेत, त्यातच शेती अवजारावरील GST मुळे सुद्धा भर पडलेली आहे। या सगळ्यात आता ब्लॅक बॉक्ससाठी 50,000 रुपयांचा भुर्दंड शेतकऱ्यांना का असा सवाल उपस्थित केला जातोय। ही उपकरणं निर्माण करणाऱ्या कंपन्यांचं भलं करण्यासाठी तर हा निर्णय घेतला जात नाही ना, असाही प्रश्न काही शेतकरी उपस्थित करतायत। आता तुम्हाला यावर काय वाटतं? ब्लॅक बॉक्स खरंच शेतकऱ्यांसाठी, ट्रॅक्टर आणि ट्रॉली असलेल्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो का? केंद्र सरकारनं तो निर्णय घेऊन अंमलबजावणी त्याची करावी का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो। त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आपण पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।